आमच्या आपण कर्मचारी सुद्धा बसले सर्किट प्रामुख्याने हो. आता सर जेवढे झाले नमस्कार. मी लखनगिरी प्रल्हाद, भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा जिल्ह्याचा सचिव आहे. भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही आज आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिनांक 2 तारखेपासून काम बंद आंदोलनामध्ये बसलेलो आहे. आम्ही या अगोदर पण शासनाला दिनांक 3/2/2026 रोजी नोटीस दिलेली होती. त्यानंतर 18 आणि 19 तारखेला आम्ही काळ्या फिती लावून शासन काम बंद निषेध केला. आमच्या मागण्या मान्य करतील पण तरी पण आमच्या शासनाने कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाही. मुख्य मागण्या आमच्या अशा आहेत की आमच्या डिपार्टमेंट हा तांत्रिक काम करतो आणि आम्हाला तांत्रिक वेतन नाही. आमचे क्वालिफिकेशन हे तांत्रिक दर्जाचे झालेले आहे, त्यामुळे तांत्रिक वेतन आम्हाला मिळावे. 15 प्रकरणे द्यावी. त्यानंतर मोजणीचे पूर्ण साहित्य प्रत्येक कर्मचाऱ्यास पूर्ण साहित्य, रोवर असतील, लॅपटॉप असतील, या प्रकारचे साहित्य द्यावे. त्यानंतर आमच्या पदसंख्या वाढवावी. आकृतीबंध आमचा मंजूर करावा. आमचा जो प्रवास भत्ता आहे तो वेतनामध्ये सामील करावा आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी अपवाद वगळता कुठल्याही प्रकारचे काम देण्यात येऊ नये, या प्रकारच्या मागण्या आहेत. या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही 18 तारखेला काळी फिती लावून 2 दिवस आम्ही आंदोलन केले. त्यानंतर 23 ते 26 तारखेपर्यंत आम्ही सामूहिक रजा आंदोलन केले. सामूहिक रजा देऊन सामूहिक रजा आंदोलन केले. त्यानंतर 27 तारखेला माननीय महाराष्ट्राचे जमाबंदी आयुक्त यांच्या कार्यालयावर आम्ही 27 तारखेला आक्रोश मोर्चाला घेऊन गेलो. तरी पण आमच्या मागण्याबाबत कुठल्याही प्रकारचं शासनाकडून कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर आम्ही निवेदन दिल्याप्रमाणे दिनांक 2 तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन मध्ये उतरलेलो आहे. जर शासनाने आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर यापुढे आंदोलन तीव्र करू आणि त्यानंतर आम्ही मंत्रालयावर धडक मोर्चा घेऊन जाऊ. नमस्कार, मी शीतल जापुगडे. 2017 मी भूकरमापक म्हणून या भूमी अभिलेख डिपार्टमेंट मध्ये जॉईन झाले. जॉईन करताना आम्हाला क्वालिफिकेशन आमचं इंजिनियरचं तांत्रिक असं घेतलं, पण काम आम्ही तांत्रिकच करतो, पण वेतन देताना मात्र आम्हाला कारकोनी वेतन दिलं जातं. तर आमची एकच मागणी शासनाला की आम्हाला तांत्रिक वेतन द्यावं. जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.